राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक 19 सप्टेंबर 2025चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत बांगलादेश कांदा निर्यातीबाबत थोडीशी माहिती. तर मित्रांनो, त्यापूर्वी माझा बळीराजावरती असलेल्या सर्व शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो की आपण जे जॉईन बटन चालू केलं होतं ते आपण आता बंद केलेलं आहे. मित्रांनो, ज्या काही माझा बळीराजावरती असलेल्या शेतकऱ्यांनी सदस्यत्व घेतलं होतं त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. परंतु मित्रांनो, आता मी ते बटन बंद केलेलं आहे. माझा बळीराजावरती जी काही माहिती आहे ती आपल्याला अगदी विनामूल्य ही पाहावयास मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला कोणतंही सदस्यत्व घेण्याची गरज नाही. आता मित्रांनो, काल एका शेतकरी मित्राने कमेंट केली होती की आपण व्हिडिओ खूप लेट टाकता. तर मित्रांनो, सध्या काही थोडी अडचण आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडे मागं पुढं होत आहेत, बाकी काही नाही. तर मित्रांनो, त्यामुळे आपण समजून घेत चला की थोडीशी अडचण असेल तरच व्हिडिओ लेट हे होत असतात. तर मित्रांनो, आता सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून. पुणे गोल्टेकडे ते आज गोल्टी कांदे 600 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. तर गोल्टा 900 रुपयापासून 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. मीडियम माल 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर मोठे भारी माल 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. टॉप कांद्याचे भाव 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत. तर मित्रांनो, बांगलादेश कांदा निर्यातीबाबत बरेच शेतकरी मित्र मला प्रश्न विचारत असतात. तर मी ते आपल्याला सांगू इच्छितो की मित्रांनो, बांगलादेशमध्ये कांदा निर्यात जी होत आहे, तर कालचीच परिस्थिती जर पाहिली तर गोजडांगा बॉर्डर येथून एकाही गाडीची निर्यात बांगलादेशमध्ये झालेली नाही. आणि याच कारणास्तव बांगलादेशची काही माहिती आपण सध्या चॅनलवरती टाकत नाहीत, कारण बांगलादेशमध्ये जी कांद्याची निर्यात होत आहे ती मित्रांनो अशा प्रकारची सध्या परिस्थिती त्या निर्यातीची आहे. जर काही महत्त्वाची माहिती असेल तर नक्कीच चॅनलवरती मी ते आपल्याला कळवेल. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.